नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. सर्व पितरी अमावस्या 14 ऑक्टोबरला आलेली आहे. 13 ऑक्टोबरला ही अमावस्या चालू होत आहे आणि 14 ऑक्टोबरला ही अमावस्या संपत आहे. उदय तिथीनुसार आपल्याला सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी असे काही प्रभावी असे उपाय करायचे आहे आणि तुम्ही जर का उदय तिथीनुसार या अमावस्येच्या दिवशी हे उपाय केले तर या उपायांचा आपल्याला लाभ देखील मिळत असतो. तर बघा, आपल्याला या अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहे आपण ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर का नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. अमावस्येच्या दिवशी आपल्याला सर्वात अगोदर सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाची स्वच्छता करायची आहे. आपल्याला मुख्य दरवाजावर उंबरठ्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. रात्रभर आपल्या दरवाजावर निगेटिव्ह ऊर्जा ही येऊन थांबलेली असते आणि अशा प्रकारे आपण आपल्या दरवाजाची स्वच्छता केली तर यामुळे निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाते. जी रात्रभर आपल्या दरवाजावर निगेटिव्ह ऊर्जा येऊन थांबलेली असते ती निघून जाते. त्या निगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव हा कमी होतो आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या दरवाजामध्ये संचारते. त्याचबरोबर बाहेरून जी ऊर्जा येते ती देखील पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते. यासाठी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे, आपल्याला उंबरठा पुसून घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन देखील करायचं आहे. त्यानंतर छान अशी रांगोळी काढायची आहे. रांगोळी काढून आपल्याला हळदी कुंकू अगरबत्तीने आपल्याला उंबरठ्याची पूजा देखील करायची आहे. तर या पद्धतीने तुम्हाला तुमचा घराचा उंबरठा मेन उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला अमावस्या असल्यामुळे आपल्याला आपल्या देवघराची देखील स्वच्छता करायची आहे. आपल्याला देवपूजा तर ही छान करायची आहेच, त्याप्रमाणे आपल्याला आपलं देवघर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. बघा, ही सर्व पितरी अमावस्या आहे आणि त्यानंतर आपल्याकडे घट बसतात. नवरात्र ही चालू होते. 9 दिवस आपल्याकडे घट बसत असतात आणि या टायमाला आपण घराची ही स्वच्छता करतच असतो. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरातील देवघर देखील तुम्हाला स्वच्छ करायचं आहे. तुमच्या देवघरातील सर्व वस्तू सर्व देव तुम्ही एका बाजूला एका ताटलीत काढून घ्या आणि यानंतर तुम्हाला तुमचं देवघर स्वच्छ करायचं आहे. यासाठी तुम्ही कुठलंही लिक्विड वापरू शकतात, कुठलंही सोप तुम्ही वापरू शकतात. तर इथे मी एक लिक्विड तयार करून घेतलेलं आहे आणि याने मी माझं देवघर स्वच्छ करून घेत आहे. हे लिक्विड कसं करायचं, देवघर कसं साफ करायचं हे तुम्हाला जर का बघायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या देवघराची स्वच्छता करायची आहे. देवघर आपल्याला मस्त छान स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि देवपूजा देखील आपल्याला छान करून घ्यायची आहे. यानंतर अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील फरची ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे. फरची पुसण्यासाठी या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं जाड मीठ टाकायचं आहे. त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं आपल्याला गोमतीर पाणी टाकायचं आहे. तुमच्याकडे गोमतीर पाणी नसेल तर तुम्ही गंगाजल टाकलं तरी चालेल आणि दोन्ही नसेल तर मग तुम्ही जाड मीठ, थोडीशी हळद आणि थोडंसं लिंबू म्हणजे लिंबाचे आपल्याला 5 ते 7 थेंब यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्या घरातील सर्व फरची आपल्याला पुसून काढायची आहे. यामुळे देखील आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाते. बघा, निगेटिव्ह ऊर्जा ही आपल्या घरात साठून राहत असते किंवा ती आपल्याद्वारे घरामध्ये प्रवेश करत असते. तर अशी ही निगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला 8 दिवसांनी महिन्यातनं एकदा ही बाहेर काढायची असते. ह्या पाण्यामध्ये गोमतीर आपण टाकल्यामुळे आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाते. त्याचबरोबर नको असलेले सूक्ष्मजीव किटाणू हे देखील निघून जातात. याचबरोबर आपण पाण्यामध्ये हळद टाकल्यामुळे हळदीमुळे लक्ष्मी आपल्याकडे ही खेचली जाते. लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते. यासाठी आपल्याला चिमूटभर हळद देखील या पाण्यामध्ये टाकायची आहे. यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा मेन दरवाजा जो आहे तो देखील आपल्याला साफ करून घ्यायचा आहे. तुम्ही ओल्या कपड्याने थोडंसं गमतीर पाणी टाकून स्वच्छ दरवाजा पुसून घ्यायचा आहे. बघा, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आपल्या मेन दरवाजामधूनच आतमध्ये येत असते. जर का आपला असा हा मुख्य दरवाजा घाण असेल, खराब असेल, जर का दरवाजाला जाळे जळमटं लागलेले असेल तर माता लक्ष्मी हे येऊन आपल्या मेन दरवाज्यातनंच ही माघारी निघून जात असते. यासाठी आपल्या घराचा दरवाजा हा आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे. यानंतर दरवाजाच्या बाहेर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्हाला 2 पंत्या देखील लावायच्या आहे. या पंत्या तुम्ही सकाळी देखील लावू शकतात. बघा, सर्व पितरी अमावस्या आहे आणि या दिवशी आपण आपल्या पितरांना खुश करण्यासाठी देखील काही उपाय करत असतो. तर तुम्ही अशा पद्धतीने 2 पंत्या देखील दरवाजामध्ये लावू शकतात. दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा देखील लावू शकतात. याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या बाहेर तुम्हाला तुमच्या पितरांसाठी एक दिवा दक्षिण दिशेला तोंड करून देखील लावायचा आहे. यामुळे तुमचे पितर खुश होतील आणि ही सर्व पितरी अमावस्या असल्यामुळे आपल्याकडनं आपल्या पितरांसाठी देखील सेवाही होणार आहे. याचबरोबर तुम्ही जर का असा मुख्य दरवाजा तुमचा सुशोभित केला तर यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे खेचली जाणार आहे. माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि माता लक्ष्मी आपल्याकडे अखंड वास करणार आहे. याचबरोबर तुम्हाला जर का तुमच्या घरामध्ये काही लहान मुलं असतील आणि त्यांना जर का सारखी
दृष्ट लागत असेल, नजर बाधा होत असेल, नजर दोष होत असतील, मुलं जर का किरकिर करत असतील तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी तुमच्या मुलांची दृष्ट देखील आवर्जून काढायची आहे. दृष्ट काढण्यासाठी तुम्ही तुरटी घेऊ शकतात किंवा मग तुम्ही दही भाताचा उतारा करू शकतात. आपल्या चॅनलवर दृष्ट काढण्याचे बरेच असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. त्या पद्धतीने तुमच्या मुलांची तुम्ही या दिवशी आवर्जून नक्की दृष्ट काढायची आहे. या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये, तुमच्या देवघरामध्ये एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. तुम्हाला या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक कापूर टाकायचे आहे. तुम्हाला या दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा देखील करायची आहे. यामुळे माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. त्याचबरोबर आपले पितर देखील आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या घरातील सर्व वास्तुदोष हे दूर होतात. यानंतर या दिवशी आपल्याला आपल्या पितरांसाठी तर्पण करायचं आहे. यासाठी तुम्ही पाणी घ्यायचं आहे. तुम्हाला पाण्यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे. तुमच्या पितरांना स्मरण करून हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. तुमच्याकडून जर का या पितृपक्षामध्ये तुमच्या पितरांची सेवा झाली नसेल तर तुम्ही या सर्व पितृ अमावस्येला तुमच्या पितरांसाठी हे तर्पण नक्की करायचं आहे. यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला चांगली कृपा आशीर्वाद देतात. असं म्हणतात की पितृलोकामध्ये पाण्याची टंचाई आहे. तुम्ही जर का अशा पद्धतीने आपल्या पितरांना पाणी अर्पण केलं तर यामुळे आपले पितर हे तृप्त होतात. याचबरोबर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुमच्या किचनमध्ये तुम्हाला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे. हा भात तुम्हाला एक प्लेट घ्यायची, यामध्ये एक तुम्हाला कागद ठेवायचा आहे, यावर तुम्हाला थोडासा भात ठेवायचा आहे आणि यावर तुम्हाला दही टाकायचं आहे. हा दही भात तुम्हाला तुमच्या पितरांच्या नावाने तुमच्या किचनवर ठेवायचा आहे. तुम्ही जर किचनवर जागा असेल तर किचनवर ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या मोरीच्या कट्ट्यावर देखील ठेवू शकतात. हा भात तुम्हाला रात्रभर असाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर हा भात तुम्हाला एखाद्या मोकळ्या जागी किंवा एखाद्या उखरड्यावर तुम्हाला टाकायचा आहे, जिथे कोणीही येणार नाही किंवा कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हा दहीभात फेकून द्यायचा आहे. यामुळे तुमच्या घरात जेवढीही निगेटिव्ह ऊर्जा असेल ती निघून जाणार आहे. जर का तुमच्या घरामध्ये काही वास्तू दोष असतील, पितृदोष असतील, ते देखील तुमचे या उपायामुळे कमी होणार आहे. हा उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्येला देखील करायचा आहे किंवा तुम्ही या अमावस्येच्या दिवशी हा उपाय करू शकता. यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला संध्याकाळी काही कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. मग तुम्ही 2 कापराच्या वड्या घ्या किंवा 5 कापराच्या वड्या घ्या. यामध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकायच्या आहे आणि हे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर जाळायचं आहे. यामुळे देखील तुमच्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा, सर्व बाधा ही निघून जाणार आहे आणि पॉझिटिव्ह ऊर्जाही तुमच्या घरामध्ये संचारणार आहे. तर हे उपाय तुम्हाला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी नक्की करायचे आहे. तसं बघितलं तर हे उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला, प्रत्येक पौर्णिमेला करू शकतात. जसं आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात काही उपाय करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी हे अमावस्येच्या दिवशी उपाय करायचे आहे. यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करणार आहे. लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे. लक्ष्मी ही आपल्या घराकडे खेचली जाणार आहे आणि ज्यासाठी आपण काम धंदा करतो त्या गोष्टींसाठी हे उपाय आपण ह्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी नक्की आवर्जून करायचे आहे. व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.